कांग्रेस नेता नाना पटोले ने केंद्र सरकार पर लोकतंत्र को कमजोर करने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि विपक्षी दलों पर दबाव बनाकर उन्हें तोड़ने की कोशिश की जा रही है। पटोले ने दावा किया है कि राहुल गांधी ने देश के सामने लोकतांत्रिक संस्थानों पर बढ़ते खतरे को उजागर किया है। या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतून निर्माण झालेला पक्ष आहे, त्यागाचा पक्ष आहे आणि या पक्षाने या देशाचं नेहमी हितच केलेलं आहे। देशाच्या संस्था असतील, देश असेल, सर्वसामान्य माणसाला न्याय असेल, हे काँग्रेस पक्षानेच या देशाला दिलं। पण आज जे काही लोक सत्तेचे पिपासू लोक बसलेली आहेत, त्या लोकांचं आपण पाहिलं की त्यांना सत्तेची भूक एवढी मोठी आहे की ते संविधानिक व्यवस्थेलाही मानायला तयार नाही, अशी ही परिस्थिती आज आहे। आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी जी काही भूमिका मांडली ती वास्तविक आहे। त्याचा अर्थ कोणी काही पद्धतीने लावतील की काँग्रेसची चापलूसी वगैरे करतात, तसं नाही। वास्तविकता काँग्रेसच्या बद्दलचं उद्धव ठाकरे साहेबांनी मांडलेली आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि राहुलजीने ते दाखवलेलं आहे की या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नरेंद्र मोदीचं सरकार कसं खेळत आहे त्याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात। तसंच आता आपण पाहिलं की नागपूरच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अबुधाबीचं सेंटर देऊन टाकलं आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा एक मानसच नरेंद्र मोदीच्या सरकारने तय केलेला आहे आणि तेच राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं। उद्धव ठाकरे यांची एकूणच भाषा आहे की मी पद सोडायला तयार आहे, काय वाटतं निराशित भाषा, खासदार सोडून गेले, आमदार चालले। मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे ते काय उत्साहाने बोलतात की निराशाने बोलतात त्याच्यावर मला प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। काँग्रेस पक्ष या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून तर 2014 पर्यंत हा देश एक पद्धतीचा उभा करण्याचं काम केलं, विपरीत परिस्थिती उभा केला आणि आज जे लोक सत्तेत आहे ते देश विकून सत्ता चालवतात आहे आणि देशामध्ये लोकशाही व्यवस्था संपवण्याचं पाप ते करतात आहेत। आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेली लोक त्या कुठल्या विचाराने निवडून दिलेली असतील तर त्यांनाही फोडून दबाव टाकून ईडीची धमकी, प्रलोभन अशा पद्धतीच्या धमक्या दाखवून पक्ष तोडायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून हे लोकशाहीची हत्या करणारं जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं जे सरकार आहे त्यापेक्षा काँग्रेस सरकार किती या देशाच्या लोकशाहीला जोपासणारी होती ही ती भूमिका काल उद्धव ठाकरे साहेबांनी मांडलेली। त्यांनी अनुभव सांगितलेला आहे, त्यांना जो अनुभव काँग्रेसचा आलेला आहे त्याच्या अनुभवाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना काही कोणाला सांगावं नाही लागत, त्यांना सांगायला आणि ते बोलतील, ती आपली मनातली भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे काँग्रेस किती या देशासाठी महत्त्वाची आहे त्याची भूमिका त्यांनी मांडली।